नमस्कार अंगणवाडी सेविकांनो, तर आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. आपल्या ग्रामीण आणि शहरी भागातील अंगणवाडी सेविकांवर वाढत्या खातेबाह्य कामांच्या ताणाबद्दल. हा मुद्दा फक्त अंगणवाडी सेविकांचा नाही तर हजारो बालकं, गरोदर माता आणि स्तनदा मातांच्या हक्कांचा आहे. महाराष्ट्रातील गावोगावी 0 ते 6 वर्षातील मुलांना पोषक आहार, पूर्व प्राथमिक शिक्षण, लसीकरण, आरोग्य तपासणी ही महत्त्वाची कामे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस करत असतात. ही केंद्र शासन पुरस्कृत योजना आहे आणि दररोज सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत मुलांबरोबर काम करावे लागत आहे अंगणवाडी सेविकांना. परंतु याच अंगणवाडी सेविकांना अनेक वेळा त्यांच्याशी संबंधित नसलेली म्हणजे खातेबाह्य कामे दिले जातात. अलीकडे प्रत्येक जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी सेविकांना एकल विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि दिव्यांग महिला यांची सक्षमीकरण सर्वेक्षण माहिती जमा करण्याचे आदेश शासनाने बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी अंगणवाडी सेविकांना दिलेले आहेत. हे म्हणजे त्यांचे खातेबाह्य काम आहे. हे काम तर अंगणवाडी सेविकांचं नाही, तर हे काम अंगणवाडी सेविकांना देण्यात आलेलं आहे. अंगणवाडी सेविकांचं मूळ काम या कामामध्ये हे काम येत नाही. अशा अतिरिक्त कामामुळे मुलांवरील सेवा कमी होतात, कमी वेळ पडतो आणि लाभार्थ्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. याबाबत 25 फेब्रुवारी 2011 रोजी प्रधान सचिव महिला व बालविकास यांनी स्पष्ट परिपत्रक जारी केले आहे. अंगणवाडी सेविकांना कोणतेही खातेबाह्य कामे सांगू नयेत. बघा, 2011 रोजी प्रधान सचिव महिला व बालविकास यांनी एक परिपत्रक काढलेलं आहे. त्या परिपत्रकात म्हटलेलं आहे की अंगणवाडी सेविकांना कोणतंही खातेबाह्य काम त्यांना सांगायचं नाही. जेवढे त्यांचं काम असेल तेवढंच काम त्यांना सांगायचं आहे, असं देखील पत्र त्या ठिकाणी काढण्यात आलेलं आहे. सेविकांकडून सांगितले जात आहे की आदेश स्थानिक अधिकाऱ्यांकडून जबरदस्तीने दिले जात आहेत. अंगणवाडी सेविकांचं म्हणणं आहे की जे स्थानिक त्यांचे अधिकारी आहेत, बालविकास प्रकल्प अधिकारी वगैरे असतील, त्यांच्याकडून हे काम त्यांना सांगितलं जात आहे, असं अंगणवाडी सेविकांचं म्हणणं आहे. हे खातेबाह्य काम आहे, आम्हाला हे सांगू नये. जबरदस्ती केली तर आम्हाला आंदोलन देखील करावं लागेल, असं सर्व अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी संघटनेचं म्हणणं आहे. जर अशा प्रकारचे खातेबाह्य जर काम आम्हाला सांगत असाल तर आम्हाला आंदोलन केल्याशिवाय पर्याय नाही, असं अंगणवाडी संघटनेनं असा इशारा दिलेला आहे. जर या अतिरिक्त कामामुळे मुलांना, मातांना किंवा अंगणवाडी सेविकांना नुकसान झाले तर त्याची जबाबदारी हे खातेबाह्य कामे देणाऱ्या अधिकाऱ्यांवर राहणार आहे, असा देखील त्या ठिकाणी इशारा देण्यात आलेला आहे. अंगणवाडी सेविका हा ग्रामीण भागातील कणा आहे. त्यांच्यावर जितका ताण वाढेल तितका परिणाम थेट आपल्या भावी पिढीवर होतो आहे. बघा, या ठिकाणी परिपत्रक स्पष्ट आहे. खातेबाह्य कामे देऊ नयेत. मग पुन्हा अशा सूचना का दिल्या जात आहेत, असा देखील मोठा प्रश्न या ठिकाणी उभा राहिलेला आहे. बघा, या परिपत्रकामध्ये प्रधान सचिवाचं परिपत्रक आहे आणि त्यामध्ये खातेबाह्य काम अंगणवाडी सेविकांना देऊ नयेत असा त्या ठिकाणी स्पष्ट लिहिलेलं असताना देखील हे अधिकारी अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य काम सांगत आहेत. या विषयावर तुमचे मत काय आहे? अंगणवाडी सेविकांना अतिरिक्त काम देणे योग्य आहे का? कमेंट करून नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि प्रत्येक अंगणवाडी सेविकांपर्यंत हा व्हिडिओ पाठवा, जेणेकरून याची माहिती सर्व अंगणवाडी सेविकांना मिळणार आहे. आणि असेच महत्त्वाचे अंगणवाडी विषयक व्हिडिओ बघण्यासाठी आमचे YouTube चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.